वक्रतुंड महा
नमः नमोदिसोहं कुलस्वामिने नमः ॐ नमोदिसोहं कुलस्वामिने नमः ॐ अनादिसोहं कुलस्वामिने श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री मातुः पितुः चरणकमलेभ्यो नमः एकदन्तो महाबुद्धि सर्वज्ञो गणनायक गौरीपुत्रं विनायकम् प्रणम्य पार्वतीनाथं विष्णुसूर्यं तथाम्बिकाम् गणेशं विघ्नहर्तारम् श्रीगुरुचरणाम्बुजम् विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति वेदवाणीं प्रवर्तये सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयभ्यास्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते उमा गौरी शिवा दुर्गा भद्रा भगवती तथा कुलदेवी तु चामुण्डा रक्षन्तु बालकं सदा दुर्गे स्मृता हर्षि भीतिमशेषजन्तो स्वस्ते स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्य दुःख भयहारिणिका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमोस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्फलनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपा मनोज
जवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वचन ऐका कमळापती माझे रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकरौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः आदिशक्ति जगदंबा माता की तिने काळी तिने वेळी तिने लोकी आई अंबेचा तिने वेळी तिने काळी तिने लोकी आई जगदंबेचा तिने वेळी तिने काळी तिने लोकी आई कुलस्वामिनीचा एक अंबे उदे स्वर्गवासी सौ कमलदेवी लक्ष्मण शिरोडे यांच्या चतुर्थ पुण्य स्मरणानिमित्ताने आरंभित ही श्रीमद देवी भागवत कथा श्रीमद भागवत देवी भागवताच्या कथेतलं प्रथम पुष्प भगवतीच्या चरणी समर्पित करून द्वितीय दिनाची सुंदर अशी माला गुंफण्याकरता आपण तयार झालेलो आहोत। ही कथा आणि कथारूप पुष्प याची सुंदर माला तयार करून भगवतीच्या गळ्यामध्ये समर्पित करीत आहोत। ज्यांच्या निमित्ताने हे होत आहे, ज्यांच्या प्रतिनिधित्वाने ही कथा होत आहे, ज्यांच्या सहाय्याने ही कथा होत आहे, ज्यांच्या औदार्याने ही कथा होत आहे, ज्यांच्या दातृत्वाने ही कथा होत आहे, ज्यांच्या कर्तृत्वाने ही कथा होत आहे, ते म्हणजे शिरोडे परिवार भगवती या परिवाराला असं सामर्थ्य प्रदान करीत राहो, कारण एकाच्या निमित्ताने अनेकांना कथा लाभ व्हावा या गोष्टी सहजासहजी सगळ्यांना शक्य नसतात। अनेक धनिक व्यापारी शेठ सावकार मंत्री पुढारी बरेच असतात, पण प्रत्येकाच्या वाट्याला हा सत्संग येईलच हे सांगता येत नाही। मी नेहमी सांगतो, संपत्ती फक्त असून उपयोग नाही, संपत्तीच्या बरोबर स्वातंत्र्यही हवं। संपत्ती आणि स्वातंत्र्य असून उपयोग नाही, त्या संपत्ती आणि स्वातंत्र्याबरोबर दातृत्व सुद्धा असावं। आणि म्हणून ज्या ठिकाणी संपत्ती आहे त्या ठिकाणी स्वातंत्र्य पाहिजे, आणि जिथे स्वातंत्र्य आहे त्या ठिकाणी दातृत्व पाहिजे। या तीन गोष्टी ज्या ठिकाणी आहे ती या तीन गोष्टी एकत्र आली की असा काहीतरी सत्संग घडत असतो। या सत्संगाच्या प्रथम पुष्प भगवतीच्या चरणी समर्पित केल्यानंतर काल आरंभ झालाय। आरंभाच्या निमित्ताने आपण श्रीमद देवी भागवत कथा पूर्व पीठिका विहंगम दर्शन पूर्व
पीठिका पाहिली की श्रीमद भागवत कथा, भागवत म्हणजे काय हे आज सांगणार आहे. कारण आपण काल 18 पुराण, त्यापेक्षा हे देवी भागवत याला वेगळेपण काय हे आपण कालच्या कथा भागामध्ये ऐकलंय. प्रत्यक्ष महर्षी वेद व्यासांच्या मुखारविंदातून निघालेलं हे देवी भागवत कथा आहे. आणि हे एक वैशिष्ट्य आहे, अधिकारपूर्ण वक्ता आणि अधिकारी श्रोता. प्रत्यक्ष आदिशक्ती जगदंबा इने प्रसाद रूपाने दिलेला हा भागवत ज्ञानोपदेश विष्णूने ब्रह्मदेवांनी नारदांना, नारदांनी व्यासांना, व्यासांनी जन्मेजय आणि सुतांना, शुकदेवांना, सुत मुनींनी शौनकादी 88,000 ऋषींना आणि ओघाने ती ज्ञान गंगा हळूहळू प्रवाहित होता 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 आपल्यापर्यंत, आपल्या चाळीसगाव नगरवासियांना पावन करत, पापमुक्त करत मोक्षाच्या वाटेने घेऊन जाण्याकरता हे आपल्या चाळीसगाव नगरीपर्यंत पोहोचली आहे. कशा पद्धतीने ती आदिशक्ती भगवान महाविष्णूंना या देवी भागवताचा ज्ञानोपदेश करते, काय कारण, आणि मग ही गंगा प्रवाहित कशी झाली याबद्दल आज सविस्तर आपण पाहूया. महर्षी वेदव्यास, राजा जन्मेजय, सुत मुनी आणि शुकमुनी हे प्रमुख कॅरेक्टर, प्रमुख पात्र या देवी भागवतात आहेत. काल आपण सजीव देखाव्यामध्ये त्यांना बघितलं. काल जन्मेजयाचा जन्म वृत्तांत सुद्धा आपण ऐकलाय. राजा जन्मेजय पांडवांचे पंतू, अर्जुनाचा पंतू राजा जन्मेजय. जन्मेजयांचा सर्पसत्र आपण काल ऐकला. राजा जन्मेजयाने सुरू केलेलं सर्पसत्र आस्तिक मुनींनी थांबवलं आणि सांगितलंय, राजा अरे सर्पांची हत्या करून तुला कुठल्या पुण्याची प्राप्ती होईल? उलट सर्पदोष, सर्पहनन, सर्पशाप याच्याने कुलाचा क्षय होत असतो. बघा, अनेक पीडित लोक ज्या वेळेला कुंडली पाहण्याच्या निमित्ताने येतात तर बऱ्याच ठिकाणी सांगताना काही जे दोष आहेत त्याच्यामध्ये पैतृक दोष, पितृदोष, मातृदोष, भ्रातृदोष, शापित दोष, त्याच्यामध्ये सर्पशाप, मातृशाप, ब्रह्मशाप असे शापाचे काही प्रकार येतात. आणि त्यातला एक महादुर्धर, तेवढाच भयंकर हा सर्पशाप मानला जातो. सर्पहत्या किंवा आपल्या पूर्वजांच्या अनैसर्गिक किंवा अतृप्ततेने झालेला मृत्यू आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे या उक्तीप्रमाणे त्यांना वासना योनी प्राप्त होत असते. आणि ती वासना योनी, पशु योनी, या सर्व पशूंमध्ये प्रमुखत्वाने सर्प योनी म्हटली जाते. सर्पाची योनी शास्त्रात सांगितलेला आहे. आणि म्हणून सर्पदोष हा आपल्या पत्रिकेत येत असतो. काही लोकांचा विश्वास असो अथवा नसो, शास्त्र ते शास्त्र आहे. तुमच्या सांगण्याने, तुमच्या म्हणण्याने, तुमच्या नाकारण्याने ते शास्त्र नाकारलं जाणार नाही किंवा त्याच्यातली सत्यता नाकारली जाणार नाही. मग बऱ्याच लोकांना पत्रिकेमध्ये काल सर्पदोष सांगितला जातो.
सर्पशाप सांगितला जाता। याचं परिमार्जन कोणी काल सर्पदोषाचा काल सर्प शांतीने करतात। पैतृक दोषामध्ये एक विधी येतो जो त्र्यंबकेश्वरला केला जातो। काय नाव आहे त्याचं? नारायण बली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध असे 3 विधी होतात, है ना? मग मी नेहमी लोकांना सांगतो, तुमचा विश्वास नसेल तर मग एकदा त्र्यंबकेश्वरला जा आणि त्या गुरुजींना सांगा, गुरुजी 10 वर्षापूर्वी आम्ही आमच्या वडिलांच्या सोबत आलो होतो, त्यावेळेला नारायण बली नागबली हा विधी केला, या वेळेला जरा काहीतरी चेंज, वाघ बली करून द्या, हत्ती बली करून द्या, मगर बली करून द्या, केला जाईल? तुमच्याकडनं 10-5 हजार घ्यायचे म्हणून त्या लोभाने गुरुजी पण करून देतील? नाही। जो विधीच मुळात नाही आहे तो विधी काही होणार? काल सर्प शांतीच्या ऐवजी आम्हाला गो शांती, गायीची शांती, घोडा शांती, बकरी शांती असे काहीतरी करून द्या। नाही, जर सर्पदोष आहे तर तो आहे आणि त्याच्यावरती उपाय आहे तो आहे, च्या व्यतिरिक्त काहीतरी करायचं म्हणून ते केलं जाणार नाही। सर्पाचा आणि आपल्या जीवनाचा कसा संबंध येतो? बऱ्याचदा बरेच लोक म्हणतात, आमचे अनिल महाराज सुद्धा म्हणायचे, गुरुजी आमच्या याला शनी शिंगणापूर जवळ त्यांच्या गावावरती खेड्यावरती घर आहे, ते म्हणायचं आमच्या वाड्यातनं खालून आवाज येतो रात्रीच्या वेळेला, खालून आवाज येतो, याचं काय कारण? म्हटलं जुने लोक सांगतात की जमिनीत धन असलं की ते आवाज करतं, है ना? त्यामुळे तुम्ही काढून द्याल का? म्हटलं ते आपल्याला काम नाही, ते आपल्याला जमत नाही, पण जिथे धन आहे, ज्यांनी ऐकू नये, वडलोपार्जित परंपरागत जुन्या लोकांनी ऐकलेलं असेल तर एखाद्याने असं ऐकलेलं आहे का किंवा एखाद्याने असं सांगितलंय का, महाराज आमच्या शेतात किंवा आमच्या वाड्यात धन आहे आणि त्या धनावरती मोठा वाघ बसलाय आणि काहीतरी विधी करायचा, तो वाघ दूर करायचा आणि मग आपल्याला ते धन काढायचं, असं कधी ऐकलंय का? तिथे काय असतो? दुसरा प्राणीच भेटत नाही का? मगर बसला, विंचू बसला, वाघ बसला, लांडगा कोल्हा बसला, नका ते बसू देऊ, एखादं पिशाच्च बसलं, राक्षस बसलेला आहे, असं ऐकलेलं? तिथे नागच आहे, सर्प आहे का? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे। जो धन ठेवणारा व्यक्ती आहे, धन हेतू मध्ये त्याच्या अंत्य समयाला अंते मती सहा गती, भागवतात सांगितलेल्या या प्रमाणाप्रमाणे शेवटची क्षणी त्याची बुद्धी सगळी त्या धनात असते। आता धन तिथे पुरलेलं आहे, याचं काय होईल, माझ्या मुलाबाळांना मिळेल का नाही, हे कोणी घेऊन जाईल का काय, आणि मग अशा अंतिम समयी जी बुद्धी त्या धन हेतूने अडकलेली असते, मग त्याचा जन्म त्या धनाजवळच होतो आणि पिशाच्च योनींमध्ये प्रधान सर्प योनी म्हटली म्हणून तो सर्प बनून त्या धनाजवळ फिरत असतो। त्याला सहजासहजी निसर्गता मृत्यू येत नाही, म्हणून आपण म्हणतो आमच्या शेतात भलं मोठं जनावर आहे, आम्ही लहान असताना पासून पाहतोय, तो कामगार असे काम करतात, निंदणी करतात, कोणी कोळपणीच्या वेळेला, निंदणीच्या वेळेला, वखरणीच्या वेळेला, पेरणीच्या वेळेला असं जनावर येतं, असं फणा करतं, पण कोणाला काहीच करत नाही, बांधावर जातात गायब, कोणालाच दिसत नाही। हे सांगणारे 10 लोक भेटतील, मग तो जातो कुठे? मग इतक्या वर्षांपासून आहे तो जसा तसा आहे कसा? तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो तुमचा पूर्वज, त्या जमिनीचा मालक, तो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे। ती वासना रूप वासना योनी त्या सर्प योनीमध्ये येऊन त्या धनाचं, त्या संपत्तीचं, त्या प्रॉपर्टीचं, त्या जमिनीचं रक्षण करत असतो, असं आपलं शास्त्र सांगतं। आणि म्हणून मनुष्याचा आणि सर्प या पशु योनीचा खूप जवळचा संबंध आहे। आणि म्हणून राजा ही तर पिशाच्च योनी आहे, त्याला कार्य आहे दंश करणे, आणि म्हणून त्याने त्याचं कार्य केलं, याच्यामध्ये काहीतरी पूर्वपीठिका असेल। तुझ्या वडिलांच्या हातून साधूचा अपराध झालाय, त्यांच्या गळ्यात सर्प टाकला, जे करायला नको होतं ती चूक घडली तर त्याचं प्रायश्चित्त घ्यायला नको?
मग राजा त्या निष्पाप जीवांवरती किंवा एकाच करणी अनेकांना का भोगावे? म्हणून हे सर्पसत्र बंद कर. याच्याने कल्याण तुझंही होणार नाही, तुझ्या पूर्वजांचंही होणार नाही आणि त्या सर्पांचंही होणार नाही. कार्य असं करावं ज्याच्यात आपल्यालाही फायदा आणि इतरांचंही कल्याण आहे ना. आता हा सत्संग आहे, हा फक्त एकट्यापुरता दार लावून करून घेतला असता तर कशाला ऐकवायचं? शेजारच्या पाजारच्या खर्च आपण करायचा आणि त्यांनी कशाला ऐकायचं? पण कार्य असं करावं ज्याच्याने मैं भी भूखा न रहूं और अतिथि भी भूखा न जाए. आपल्यासोबत इतरांनाही त्याचा लाभ व्हावा. आणि मी तर सांगतो अशा कार्याचं आपण केलेल्याचं पुण्य तर मिळतच, पण आपल्या निमित्ताने जेवढे त्या साखळीमध्ये जोडले जातात त्यांचंही काही पर्सेंटेज पुण्य इकडे वर्ग होत असतं. असं हे कार्य आहे. राजा मग असं काहीतरी कार्य कर ज्याने तुझंही कल्याण होईल आणि जगाचंही कल्याण होईल. जन्मेजय व्यास ऋषींजवळ हात जोडतात. गुरु महाराज क्षमा करा, मी ऐकलं होतं रागात भूक लागलेली असताना क्रोध आलेला असताना आणि काम अनावर झालेला असताना या 3 वेळी आपली बुद्धी काम करत नसते. सारासार विचार, चांगलं वाईट, हित अहित हे कळत नसतं. अविचारी अविवेकी बुद्धी त्यावेळेला जागृत होत असते आणि म्हणून माझ्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घ्यायचा हा क्रोध मनामध्ये असल्यामुळे माझी सत्सद विवेक बुद्धी काम करत नाही आणि मी हे भलतच काहीतरी करून बसलो. गुरु महाराज तुम्हीच मला मार्गदर्शन करा, मी काय करावं ज्याच्याने माझ्या हातून आता हे घडलेलं पापही दूर होईल, ज्याच्याने माझ्या वडिलांसह समस्त पूर्वजांना सद्गतीही मिळेल आणि ज्याच्याने मला सुद्धा सदैव सद्बुद्धी माझ्या वडिलांच्या माझ्या आजोबांच्या मार्गाने चालण्याची परंपरा माझी चालत राहील असं काहीतरी सांगा. त्यावेळेला महर्षी वेदव्यास राजा जन्मेजयाला सांगतात, राजा याच्यावरती एक पर्याय आहे. तुझे पूर्वज तुझे वडील मोठे भगवत भक्त होते. परीक्षित भगवान गोपाल कृष्णाचे निस्सीम भक्त. अरे तुमच्या पूर्वजांचा अधिकार एवढा की सखा म्हणून अर्जुनाच्या सोबत भगवान गोपाल कृष्ण राहिले. तुझ्या पूर्वजांचा अधिकार एवढा, अरे तुझ्या वडिलांनी आयत्या गाडीत बसावं आणि भगवंताने गाडी चालवावी, ड्रायव्हिंग करावी, रथ हाकला. एवढा अधिकार तुझ्या पूर्वजांचा आहे. राजा तूही तसा अधिकारी काहीतरी कार्य केलं पाहिजे. तुमची परंपरा आहे भगवान गोपाल कृष्णाच्या भक्तीची. मग राजा जन्मेजय म्हणतात, देवा जर माझी कुल परंपरा गोपाल कृष्णाच्या भक्तीची आहे मग मी अन्य कोणत्या देवाची उपासना केलेली योग्य ठरेल? प्रश्न आहे. आमच्या घरात जर पूर्वापार भगवान गोपाल कृष्णाची उपासना सुरू आहे मग मी अन्य कोणा देवाची का उपासना करावी? मग मी गोपाल कृष्णाची उपासना करू? आणि गुरु महाराज मला प्रश्न आहे, काय जर माझ्या पद्मोबाच्या सोबत गोपाल कृष्ण सदैव तो परमात्मा पुरुषोत्तम सदैव त्यांच्या सोबत पुढे मागे उभा पाठी राखा, तरीही माझ्या आजोबांवर एवढी संकट यावे? स्वतः भगवंत समोर असताना माझ्या वडिलांचे 5ही पुत्र मारले जावे, माझ्या आईच्या पंजीचं वस्त्रहरण व्हावं? हा भले त्यांनी सहकार्य केलंय पण अशा प्रसंगच काय येऊ द्यावे? नंतर सावरासावर केली देवाने.
पण असा प्रसंग का? माझे आजोबा गर्भातच माझ्या आजोबांवरती बालपणापासूनच संकट आले. लहानपणी विवाह झाला नुकता, इकडे गर्भात शिशु आहे आणि इकडे माझ्या आजोबांना मारलं गेलं, युद्धात ठेचून मारलं, कपटाने मारलं, अपमृत्यू आहे, दुर्मरण. माझ्या वडिलांना सुद्धा बालपणापासून गर्भात असताना त्यांच्यावरती शस्त्रप्रहार, ब्रह्मास्त्र, आईच्या पोटात असताना पासून ब्रह्मास्त्राचा वार प्रहार सहन केलाय. काय एवढी संकट? मग त्या देवाने का संकट निवारण करू नये आणि मग मी त्यांची उपासना करावी? व्यास म्हणतात, राजा बघ, तुझ्या पापकर्माचं, तुझी जीव हत्या केली ना, त्याचा प्रभाव बघ तुझ्या बुद्धीवरती जाणवतो. तुझी बुद्धी आता भेदबुद्धी व्हायला लागली. तू आता एका तत्वनाम दृढधरी म्हणा, या तत्वावरती चालत नाहीयेस. तू तुझ्या आराध्यापासून भरकटतोयस. राजा, आपण केलेली पापकृत्य किंवा आपण केलेली चुकीची कामं हे आपला बुद्धिभेद करत असतात, वाईट बुद्धीकडे प्रवृत्त करतात, सन्मार्गापासून तुम्हाला परावृत्त करतात वेगळीकडे. हा प्रभाव तुझ्या बुद्धीवरती दिसतो. गुरु महाराज, माझी जड बुद्धी आहे. आता मी सर्वस्व तुम्हाला शरण आलो. माझा रथ तुम्ही हाका. मी माझ्या रथाची दोरी तुमच्या हातात देतोय. तुम्ही न्याल तिकडे मी जाईन. आता माझी बुद्धी काम करत नाही का? आपण केलेली पापाचरण आपल्या बुद्धीत जडत्व आणतात. आणि म्हणून ज्या वेळेला आपली स्वतःची बुद्धी काम करत नसेल ना, त्यावेळेला आपण आपल्यापेक्षा वरिष्ठ जनांची, गुरुजनांची, वृद्ध जनांची, आई वडिलांचं, कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालावं. ज्या वेळेला आपली बुद्धी काम करत नाही तेव्हा, बरं का? साहजिक आहे. ऑपरेटर आहेत, इथे शिट्टी वाजते आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी सगळे प्रकार करून ते बंद करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात सक्सेस होत नाही. त्यांना त्याच्यातली खोड समजत नाहीये. मग ते कोणीतरी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ त्यांनाच विचारावं, कारण असं होतंय, सगळे प्रयत्न केला पण याचा फॉल्ट काही सापडत नाही. त्यांचे अनुभव जास्त आणि ते त्या अनुभवानुसार मार्गदर्शन करू शकतात. ग्रंथात आहे, एखादा विषय कुठेतरी गुंता होतोय आणि त्या विषयाची फोड करण्याकरता, त्या विषयाची उकल करण्याकरता आपण आपल्या गुरुजींनाच विचारू शकतो की हा विषय काही उलगडत नाही. कारण ग्रंथ काही वेळेला एक गूढार्थामध्ये बोलत असतात. लौकिक अर्थ वेगळा लागतो, व्यवहारिक अर्थ वेगळा लागतो, पण गूढार्थ वेगळा असतो. मग त्याच्या मागचं नेमकं रहस्य काय? कोण सांगेल? गुरु. आत्मबुद्धी सुखायैव गुरुबुद्धी विशेषता. आत्मबुद्धी, स्वतःच्या बुद्धीने वागणं सगळ्यांनाच आवडतं, है ना? स्वच्छंद वागणे कोणाला आवडणार नाही? तुला मनाला वाटेल तसं वाग असं म्हटलं तर मनाला वाटेल तसं वागणं सगळ्यांना आवडतं, पण गुरुबुद्धी विशेषता, आपल्यापेक्षा गुरुजनांच्या सल्ल्याने बुद्धीने वागणं हे विशेष फलदायी आहे. स्वबुद्धीने वागणं सुखप्रद आहे, पण गुरुबुद्धीने वागणं कल्याणप्रद आहे. याच्यात कदाचित सुख नसेल पण पुढचं कल्याण लपलंय. म्हणून गुरूंच्या मार्गदर्शनानुसार वागावं. परबुद्धी विनाशाय, दुसऱ्याच्या बुद्धीने वागणं विनाश. जो दुसऱ्याच्या बुद्धीने वागतो तो स्वतःचा नाश करून घेतो, हे शास्त्र सांगतं.
आणि म्हणून गुरुदेव मी तुम्हाला शरण आलोय, तुम्हीच मला मार्ग दाखवा. आणि गुरुदेव दया जगा लेना गुरुदेव दया
व्यासांना शरण गेल्यानंतर महर्षी वेदव्यास जन्मेजयांना सांगतात की राजा, कारण गुरु बिना ज्ञान नाही. गुरु महत्त्व आहे. गुरु साक्षात परब्रह्म है. गुरु एक व्यक्ती नाही, ही प्रवृत्ती आहे, ही प्रकृती आहे, ही संस्कृती आहे. आणि म्हणून प्रश्नचिन्ह ज्या उद्गारवाचक चिन्हासमोर स्थिर होतं त्याला म्हणावं गुरु. आणि म्हणून शरण गेल्यानंतर महर्षी वेदव्यास ऋषी राजा जन्मेजयाला सांगतात की राजा, मद्वयं भद्वयं चैव प्रद्वयं वः चतुष्टयम् अनापलिंगकुस्कानि पुराणानि चतुर्दश. पृथक पृथक सांगताना मद्वयं भद्वयं चैव. राजा, माझ्या हातून ज्या पुराणांची निर्मिती झाली त्यामध्ये मद्वयम भद्वयम त्यांचे नाव सांगतात बरं का महर्षी वेदव्यास. कोणते पुराण आहे? पुढच्या वेळेला याच्यातलं कोणतं लावायचं? मद्वयम भद्वयम चैव. हे तर कधी ऐकलं नाही. शॉर्टकट सांगताय, शॉर्टकट. स्टेनोची भाषा. मद्वयम म अक्षरापासून सुरू होणारे दोन पुराण, भद्वयम ह अक्षरापासून सुरू होणारे दोन पुराण. म्हणजे या दोन शब्दात चार झाले. कोणकोणते? मद्वयम मत्स्य पुराण आणि मार्कंडेय पुराण. मद्वयम मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण. भद्वयम भागवत पुराण आणि भविष्य पुराण. भागवत, भविष्य, मत्स्य, मार्कंडेय झाले चार. ब्रद्वयम वद्वयम ब्रद्वयम वः चतुष्टयम. ब्रद्वयम ब्र या अक्षरापासून सुरू होणारे दोन पुराण. एक ब्रत्रयम ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण. ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्मांड पुराण आणि स्वयं ब्रह्म पुराण. तीन. ब्रत्रयम व चतुष्टयम व पासून सुरू होणारे चार पुराण. व वामन, व वराह पुराण, व विष्णू पुराण आणि व वायू पुराण. वराह पुराण, वामन पुराण, विष्णू पुराण आणि वायू पुराण. व चतुष्टयम चार, तीन आणि दोन दोन चार. चार चार 8 9 10 11. अनापलिंग पुष्काणी. अनापलिंग पुष्काणी. आता याच्यात एक एक अक्षरापासून एक एक पुराण. अ अग्नी. ना नारद पुराण. अ पासून अग्नि पुराण, ना पासून नारद पुराण. अनापलिंग प पद्म पुराण. ली लिंग पुराण. ग गरुड पुराण. अनापलिंग. आता कुस्काणी कु कूर्म पुराण. स्क स्कंद पुराण. अनापलिंग कुस्काणी पुराणानी पृथक पृथक झाले. अनापलिंग कुस्क. मग अशा प्रकारे या अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम. महर्षी वेदव्यासाने या 18 पुराणांचं थोडक्यात विवरण, वर्णन, नाव सांगितलं. आणि या सर्व पुराणांमध्ये भागवत 2 आहेत. भागवत पुराण 2 पुराणांना म्हटलं जात आहे.
एक श्रीमद भागवत पुराण आणि श्रीमद देवी भागवत पुराण, दोन भागवत आहेत. विष्णू भागवत नाहीये, शिव भागवत पुराण नाहीये, नारद भागवत पुराण नाहीये, देवी भागवत पुराण आणि श्रीमद भागवत पुराण. मग या श्रीमद भागवत पुराणाचं आणि देवी भागवत पुराणाचं वैशिष्ट्य आता इथे सांगतोय. राजा, तुझ्या मनामध्ये जो प्रश्न शंका निर्माण झाली होती की माझा आराध्य दैवत माझ्या पंजोबांपासून चालत आलेला भगवान गोपाल कृष्ण आहे, मग मी त्या भगवान गोपाल कृष्णाची सेवा सोडून तुम्ही सांगत असलेलं देवी भागवत पुराण, देवीची उपासना करणं योग्य आहे? तर राजा ऐक, भागवत पुराण देवीच्या ग्रंथालाही भागवत पुराण म्हटलंय आणि कृष्णाच्या ग्रंथालाही भागवत पुराण म्हटलेलं आहे. म्हणजे कृष्ण भागवत आणि देवी भागवत एकच आहे. दुसरी गोष्ट, श्रीमद भागवत पुराणाचे 12 स्कंद आहेत आणि देवी भागवत पुराणाचे सुद्धा 12 स्कंद आहेत. हे साम्य आहे. तिसरी गोष्ट, श्रीमद भागवत पुराणाचे 18,000 श्लोक आहेत. श्रीमद भागवत पुराणाचे 18,000 श्लोक आहेत. त्याप्रमाणे श्रीमद देवी भागवत पुराणाचे सुद्धा 18,000 श्लोक. श्रीमद भागवत पुराणामध्ये एकूण 318 अध्याय आहेत. एकूण 318 अध्याय श्रीमद भागवत पुराणाचे आहेत आणि देवी भागवत पुराणाचे सुद्धा एकूण 318 अध्याय. त्यामुळे राजा, भागवत नुसता उल्लेख आहे पुराणांमध्ये, मग देवी भागवत की श्रीमद भागवत हे वेगळं नाहीच. आणि म्हणून श्रीमद भागवत पुराणाचे पंचलक्षण सांगितलेले आहेत. ग्रंथाची लक्षणं असतात, नुसते माणसाचे, घोड्याचे, गाईचे, गोऱ्याचे नसतात. बैलाची लक्षणं असतात. बैल बाजारात जा, घोडे बाजारात सारंगखेड्याला जाणं काही होणार नाही, पण 40 गावचा बैल बाजार आपला प्रसिद्ध आहे गुरांचा. बैल बाजारात गेल्यानंतर जे मातब्बर व्यापारी आहेत ते त्याच्या तोंडात हात घालून पाहतील, दात मोजून पाहतील, है ना? बैलाचा खांदा, त्याची खुरं, त्याची मान, त्याचे दात, त्याची जीभ, याच्यावरतून त्या बैलाच्या लक्षणांचा अंदाज येतो. हे कुठल्या लक्षणाचं आहे? हे नागरता बसून जाईल का गपकन? हा शामी गोंड्यामध्ये पळवण्याचा बैल आहे का हा फक्त नागरकीला झोपायचा बैल आहे? हा ओझे व्हायचा आहे का? लक्षण आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, आहे ना? तशी लक्षणं जनावरांची सुद्धा आहेत. अश्वपारखी विशेष काही लोक असतात, म्हणजे भगवान गोपाल कृष्णांच्या 64 कलांपैकी एक कला भगवानांकडे होती, अश्वपरीक्षा, घोड्याची पारख. हे खूप क्वचित लोकांना ती देणगी. त्या 64 कलांपैकी कला म्हटलेली आहे ती अश्वपरीक्षा, म्हणजे घोड्याची पारख. आणि तसा अश्वपरीक्षक महान राजा होऊन गेला राजा विक्रमादित्य, ज्याला घोड्याची पारख होती. आणि तिथेच राजाचा उलट काळ सुरू झाला. का? कारण घोड्यांचा व्यापारी बनून स्वतः भगवान शनिदेव आले होते राजाकडे. तू कितीही पारखी राहा, माझ्या घोड्याची परीक्षा कर. सर्वश्रेष्ठ घोडा आहे, काळा शार उंच पुरा घोडा होता, सर्व लक्षणांनी युक्त होता. पण ते शनी पुराणात आता नाही. सांगायचं असं की घोड्यांचा व्यापारी आणि परीक्षक राजा विक्रमादित्य, तानसेनापेक्षा सर्वश्रेष्ठ गायक राजा विक्रमादित्य. नाव ऐकून तानसेना, पण तानसेनाने राग गायला तर काय झालं? मेघमल्हार, पाऊस आला, घाड 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 घाड, काही वातावरण असताना ढग भरून आलेत आणि मुसळधार पावसाची सुरुवात झाली. तानसेनाने राग गायला होता. पण इकडे राजा विक्रमादित्य हातपाय तोडलेल्या अवस्थेत विव्हळत पडलेले होते. शनी महाराजांचा फटका. शनी महाराजांनी सांगितलं, सगळ्या ग्रहांची परीक्षा घे, माझी घेऊ नको.
राजाने ठरवलं होतं प्रत्येक ग्रहाचं परीक्षण करायचं, काय परिणाम. ज्योतिषशास्त्राचे गाडे अभ्यासक होते विक्रमादित्य, पण अभ्यास करायचा असा नाही, डायरेक्ट पारख घेऊन काय परिणाम होतो ग्रहांचा, म्हणजे कोणतं विष किती पॉवरफुल खाऊनच पाहायचं. शनी महाराजांनी चेतावणी दिली, राजा सगळ्यांची परीक्षा घे, माझी घेऊ नको, कारण माझी परीक्षा घेण्याकरता तुला माझा परिणाम अनुभवावा लागेल. है ना, किती जहरी आहे विष, मिरची किती तिखट आहे. गृहिणी बाजारात गेल्यावर थोडस है ना, शेवग्याची शेंग कडू आहे का, काकडी, तसं मी कसा आहे हे पाहण्याकरता तुला माझा अनुभव घ्यावा लागेल. माझा अनुभव परवडणार नाहीये, माझ्या नादी लागू नको. पण ऐकलं नाही आणि मग परीक्षा सुरुवात झाली. मग राजा तू माझी घेतो की मी तुझी परीक्षा घेतो. व्यापारी बनून आले शनी महाराज. पुढची कथा खूप मोठी आहे, पण ज्या वेळेला इकडे तानसेनाने हा मेघ मल्हार गायला, त्याच राज्यात निराश्रित तेलियाच्या घरी हातपाय तोडलेल्या अवस्थेत चौरंग होऊन बसलेला हा विक्रमादित्य बैलाच्या घाण्यावरती वजन म्हणून ठेवलेलं होतं राजाला. एकीकाळचा प्रसिद्ध राजा विक्रम, ज्याच्या नावाचं विक्रम नाम संवत्सर आहे आपल्या पंचांगामध्ये. असा श्रेष्ठ राजा विक्रमासारखा हो, शक करता पुण्य राशी, शक करता ज्याच्या नावाचं शक चालू आहे, असे मोजके राजे होऊन गेले. आणि त्या राजाची अवस्था काय केली आहे महाराजांनी बघा. तेल्याच्या त्या बैलाच्या घाण्यावरती ते वजन ठेवतात ना, उचकू नये म्हणून, तिथे याला ठेवलं वजन म्हणून, दुसरं काही कामाचा नाही. हा राजा स्वाभिमानी होता, फुकटाचा खाणार नाही. मला काहीतरी काम द्या. अरे म्हणले तुला हात नाही पाय नाही, काय काम करशील, मग असं कर, माझ्या घाण्यावरती बैस, दिवसभर दगड ठेवण्यापेक्षा लक्ष ठेवणं होईल, माशा वगैरे वाळणं होईल, आणि बैलाला हाकत चाल, घाणा सुरू ठेव, धो 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 धो. अहोरात्र पाऊस चालला, माशा भिनभिनायला लागल्या, त्रास व्हायला लागला, गिऱ्हाईक येत नव्हते तेलाचं घाण्याला, तेल घ्यायला. जो तेली होता तो चिंतेत पडला, काय करावं, तेल काढून पडलंय, दिवस रात्र पाऊस चाललाय, चिडचिड चालली आहे. कालपासून लोक म्हणतात पाऊस होता म्हणून का त्याला येणं झालं नाही, हे काय कारण झालं. राजा म्हणतो अरे हा पाऊस जर या माझ्या मालकाला नुकसान करत असेल तर पाऊस बंद करावा. मालकाला माहिती नाही हा काय, मालक चिंतित आहे एवढं फक्त कळालं. हा इकडे एका त्या घाण्याचा पडका वाडा, त्याच्यामध्ये दार बंद, कोणाला कळता कामा नाही, राजा तिथे. आणि याने एकांतात त्या घाण्याला झोपलेला असताना दीपराग खायला, दीपराग. राज्यातले दिवे पेटले, आपोआप दिवे प्रज्वलित होऊ लागले, मेघ बंद झाले आणि उष्णता वाढली. ज्या राजाच्या राज्यात तानसेन गात होते त्या राजाला आश्चर्य वाटलं, अहो आपोआप दिवे जळाले, म्हणजे कोणीतरी श्रेष्ठ असा गायक आपल्या राज्यात आहे. पण आजपर्यंत आपल्याला माहिती नाही आपल्या राज्यात तानसेनापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. मग कोण? तानसेनाला कळून चुकलं, हो ना हो, हा राजा विक्रमादित्य आहे. मग तो उज्जैन नगरीचा राजा आपल्या राज्यात काय करतो, कारण त्याच्यासारखा श्रेष्ठ गायक नाही. जर इथे दीप प्रज्वलित झाले याचा अर्थ कोणीतरी श्रेष्ठ गायक आहे, आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो विक्रमादित्य. राजा आपल्या राज्यात कुठेतरी विक्रमादित्य, शोध घे. मग शोध चालू झाला, कोण आहे असा गाणारा. शिपाई जीवाचा रान करून त्या गायकाचा शोध घेऊ लागला. तो गायक इथे सापडला, तो त्या अवस्थेत नाही सापडला तोपर्यंत शनी महाराजांची कृपा झाली. का? कारण शनी महाराजांना गायन आवडतं, संगीत आवडतं. शनी महाराजांनी सांगितलं की तू मला प्रसन्न केलंस राजा गाऊन, मी फक्त अडीचकीत आलो होतो, अडीचकी, पण तू मला प्रसन्न केलं, मी तुझा शनीचा प्रभाव आता कमी करतो आणि या शनीत ज्याचं कल्याण होता असं कल्याणप्रद फळ तुला देतो. जा आता तुझे एक आशीर्वाद देतो, तुझे हातपाय पुन्हा परत येतील आणि तुझा पुन्हा गौरव होईल. त्या तेलाच्या घाण्याला झुकलेला तो राजा पुन्हा त्याला हातपाय आले. शनी महाराजांना साष्टांग दंडवत घातलं आणि तोपर्यंत राजाचे शिपाई त्या ठिकाणी आले, कारण ह्या तेल्याने सांगितलं हे चौरंग हेच गाणं म्हणतंय.
राजा त्या तेलाला घाम फुटला. राजा आपल्याला दंड देतो का काय, कारण याच्या गाण्याने आग लागायला लागली ना. तेले म्हणतो मी नाही हे. पण जेव्हा ते शिपाई आले तोपर्यंत राजा पूर्व अवस्थेत होता, हातपाय आलेले होते. राजाला तिथे त्या राजाच्या समोर उपस्थित केलं. त्या राजाने या राजाचा सन्मान केला, गौरव केला आणि सांगितलं की राजा इथे कसे. ते म्हणले कर्मकानी ऐकू नको, फक्त आता तुझ्या नगरीत मला शनिदेवाची स्थापना करायची परवानगी दे. आणि तिथे शनिदेवाची स्थापना केली. ते स्थान म्हणजे शनी मांडळ. आणि मग राजा स्वतःच्या राज्यात आले उज्जैनला. मग तिथे आपल्या राज्यात सुद्धा या महान पराक्रमी देवाचं स्थान करावं म्हणून त्यांनी उज्जैनला स्थापना केली. ते उज्जैनला शनिदेवाचं स्थान. अशी 3.5 शक्तिपीठ शनिदेवांची आहेत. मग असं हे संपूर्ण चरित्र गायन 318 अध्याय, याच्यात भेद नाही. भागवत कृष्ण भागवत का देवी भागवत याच्यात भेद नाही. राजा मी या करता मी तर याच्या पुढे जाऊन सांगेन की तुझे आराध्य जे भगवान गोपाल कृष्ण आहेत ना, हे सुद्धा जिची उपासना करतात ती ही शक्ती आहे. कारण तो सर्व शक्तिमान परमात्मा भगवान गोपाल कृष्ण आहे. काय शब्द काय, सर्व शक्तिमान भगवान गोपाल कृष्ण आहे. पण तिथे शक्ती आलीच ना. मग जो शक्तीशिवाय अपूर्ण आहे त्या शक्तीची उपासना त्या तिचा हा ग्रंथ आहे. तुझं उपास्य दैवत सुद्धा ज्या शक्तीशिवाय अपूर्ण आहे, जो त्या शक्तीला सन्मान देतो, जो त्या शक्ती समोर नतमस्तक होतो, ती शक्ती म्हणजे ही देवी भागवत आहे. त्या शक्तीची उपासना या देवी भागवतात आहे. ते मी तुला सांगतो. राजाला आश्चर्य वाटलं, देवा कसं काय, माझ्या आराध्याला भगवान गोपाल कृष्णाला त्या शक्तीची सहाय्य घेण्याची गरज का, तिच्या समोर नतमस्तक होण्याची आवश्यकता का. अरे राजा ऐक, हा जो देवी भागवत आहे हा तुझ्या आराध्यांना या जगदंबेने दिलाय. सर्वं खल्विदमेवाहं नान्यदस्ति सनातनम्. स्कंद 1 अध्याय 15 52 श्लोक. स्कंद 1 अध्याय 15 52 श्लोक. सर्वं खल्विदमेवाहं नान्यदस्ति सनातनम्. हा उपदेश दिला आहे. कसा, त्यावेळेला ते सांगतात की एकदा वेद व्यास आपल्या आश्रमामध्ये खिन्न अवस्थेत बसलेले होते, उद्विग्न. कसं होईल, काय होईल, उद्योग नाही, धंदा नाही, पाणी नाही, पाऊस नाही. ही चिंता संसाराला, संन्याशाला, साधूला ती चिंता नसते व्यापाराची, व्यवसायाची, उद्योगाची. मग एकदा महर्षी वेदव्यास ऋषी आपल्या आश्रमामध्ये बसलेले असताना त्यांनी चिमणा चिमणीचा संसार पाहिला. चिमणा बाहेर जाऊन एक 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 गवताची काडी जमा करून आणतो. चिमणीच्या चोचीमध्ये ती गवताची काडी देतो. ती चिमणी मोठ्या कुशलतेने ती गवताची काडी विणत 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 एक घरटं तयार करते. कुशलता चिमणी जवळ आहे बरं का. चिमण्याने बाहेर जाऊन कष्ट करून काहीतरी जमा करून आणावं, ते त्या चिमणी जवळ द्यावं आणि चिमणीने लावून 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 ते वापरावं आणि घर सजवावं. या नाम संसार. महर्षी वेदव्यास बऱ्याच दिवसापासून
त्या चिमणा चिमणीचा संसार पाहताय कसा तो चिमणा बाहेरून सगळे दाणे आणतोय, गवत आणतोय, मऊ मऊ कापसाचे तुकडे आणतोय.